खूप झालेला आहे. माझ्या माता भगिनी बऱ्याच वेळ बसलेल्या आहेत. मी फार कमी वेळ घेणार आहे, कारण ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी आलाय ते छत्रपती संभाजीराजे आपल्या समोर आहेत आणि मी फार कमी वेळात आपल्याला संबोधणार आहे. एकदा जोरदार छत्रपती शिवाजींचं नाव घ्यायचंय. छत्रपती शिवाजी महाराज की. आपलं काय ठरलंय त्या दिवशी? आपलं ठरलंय तिकडं कुठलं ते व्हाईट फीट हाऊस आहे ना, त्याच्या काचा फुटल्या पाहिजेत. काय छत्रपती शिवाजी महाराज की. नाही अजून आत्ताच फक्त त्या अशा खिडक्या हलायला लागले. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीला वंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करतो. समतेचा विचार ज्यांनी मांडला ते राजर्षी शाहू महाराजांना वंदन करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो. तुम्हा आमांचे सगळ्यांचे कैवारी माथाडी कामगारांचे आराध्य दैवत मराठा समाजाचे क्रांतीसूर्य अण्णासाहेब पाटील यांना वंदन करतो. आणि ज्यांनी ज्यांनी या स्वराज्यासाठी आपलं रक्त सांडलं त्या सगळ्यांचं वंदन करतो. आणि मंचावर उपस्थित महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे स्वराज्य प्रमुख युवराज छत्रपती संभाजीराजे यांचं मुद्रा करतो. राजे, मला सगळ्यात अभिमान वाटतो की राजे तर आलेतच, पण राजांच्या बरोबर ज्या ज्या खऱ्या अर्थानं हे स्वराज्य ज्यांनी आणलं त्या स्वराज्याच्या प्रत्येक सरदारांचे वंशज आले, याच्यापेक्षा मोठा विजय कुठला नाही. मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि या मंचावर उपस्थित मी सगळ्यांची नावं घेणार नाही कारण वेळ खूप आहे, पण माझ्या स्वराज्याच्या प्रत्येक टीम मधला मावळा राजे, हे 1 वर्षाचं स्वराज्य आहे. आणि हे 1 वर्षाच्या स्वराज्याने माझ्या छत्रपतींच्या शिवरायांच्या विचाराच्या प्रत्येक मावळ्याने आज आपल्याला सांगतो या सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकवले ते म्हणजे माझ्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातले सगळे पदाधिकारी. मी नावं घेत नाही, तुमच्या सगळ्यांची क्षमा व्यक्त करतो कारण वेळ फार कमी आहे आपल्याला. आणि ज्या नवी मुंबईमध्ये ज्यांना या मराठा आरक्षणामध्ये वीर मरण आलं, आमचा वीर योद्धा रोहन तोडकर यांचे वडील या ठिकाणी आलेले आहेत. मी सगळ्यांची नावं नाही घेत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी एक मराठा उमेदवार आहेत आमचे राजे भोसले साहेब. त्यांनी सांगितलं त्यांचं मोठेपण बघा की माझा एक मराठा ताकदीने लढतोय आणि म्हणूनच आपल्याला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. सगळ्यांनी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. एकच सांगतो की राजू भाऊ, आपण आज मराठे खरे एकत्र झालोय कारण एक मराठा पुढे जात असेल तर लाख मराठी त्याच्या पाठी असतात हे तुम्ही दाखवून दिले आहे. त्यामुळं तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. माझे मी टीमचं सगळं कौतुक केलंच, परंतु हे स्वराज्य कशासाठी पाहिजे आणि नक्की स्वराज्य स्थापन का केलं? 350 वर्षापूर्वी एक स्वराज्य होतं. त्या स्वराज्याच्या प्रत्येक विचाराच्या कणाकणामध्ये
18 पगड जातीला घेऊन माझ्या छत्रपतींनी राज्य केलं आणि त्याच्यानंतर आज जी महाराष्ट्रात दलदल चालली आहे, कोण नेता कुठल्या पक्षात आहे, कोण नेता कुठल्या पार्टीत आहे कळतच नाहीये, नीतिमत्ता राहिली नाहीये. आज खऱ्या अर्थानं पाहिलं तर कुठल्याही परिस्थितीमध्ये एक नेता इकडे एक नेता तिकडे, आणि अशा परिस्थितीमध्ये एक सुसंस्कृत पर्याय पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थाने स्वराज्य आणलं. त्या स्वराज्याचा मी छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातली पहिली उमेदवारी तुमच्या मुलाला भेटलेली आहे. कुणाला? महाराष्ट्रातली पहिली उमेदवारी छत्रपती संभाजीराजेंनी तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावरती मला दिलेली. ज्या संभाजीराजेंनी या महाराष्ट्रातल्या हजारो तरुणांना अधिकारी बनवलं, रायगड किल्ल्यासारखा रोल मॉडेल असा किल्ला पुन्हा एकदा उभा करून दाखवला. अरबी समुद्राच्या मध्ये खोटी शपथ घेऊन ज्यांनी पुतळा उभारायचं आश्वासन दिलं, त्यांना सडेतोड उत्तर द्यायचं काम आमच्या संभाजीराजेंनी केलं. या महाराष्ट्रातली राजकारणाची दलदल संपवण्यासाठी छत्रपती संभाजीराजेंसारखा सुसंस्कृत नेता आता पुन्हा या महाराष्ट्रात जन्माला येणार नाहीये. त्यामुळे माझ्या मायबाप जनतेला मी सांगतो, या तरुणांना सांगतो की एखाद्या बलात्काराचा मागे फोटो म्हणून नेता लावू नका, एखाद्या भ्रष्टाचाराचा मागे फोटो म्हणून नेता लावू नका. आज आपल्या सगळ्यांना अभिमानाची गोष्ट आहे की छत्रपती शिवरायांचे 13वे वंशज छत्रपती संभाजीराजे यांचा फोटो आमच्या पाठीमागे आहे. आम्ही गर्वाने सांगतो आमचा नेता सगळ्यात चरित्रवान आहे आणि याच्यापेक्षा मोठी पाचपोच कुठली नाही. या नवी मुंबईमधले राजे अशी अवस्था झाली. मी थोडक्यात सांगतो नवी मुंबईची अवस्था काय. पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आज ज्या पद्धतीने आपण सहकार्य केलंय त्याची आम्ही नक्कीच पोचपावती घेऊ. एक सभा चालू असताना तुम्ही दुसरी परमिशन दिली या ठिकाणी, हे जरा लक्षात घ्या. तुमची दादागिरी तुमची दहशत चालणार नाही. इथं स्वराज्य आलेलं आहे, समजून घ्या तुम्ही. हा, हे कोणातून वेल्लेपल्ली मुलं नाही आहेत, ही छत्रपतींचे मावळे हे लक्षात घ्या तुम्ही. आणि अशा प्रकारे जर का तुमची दंडेल साहेब तुमची गुंडगिरी चालत असेल तर त्याला एकमेव छत्रपतींचा मावळा अंकुश कदम उरून फिरणार आहे, एवढं लक्षात घ्या. नवी मुंबईची अवस्था मी 2च मिनिटात सांगतो तुम्हाला. या नवी मुंबईच्या जनतेची अवस्था अशी झालेली आहे. पहिलं एक गोष्ट ऐकली का तुम्ही? कावळ्याची आणि चिमणीची गोष्ट होती. कावळ्याचं घरट होतं शेणाचं आणि चिमणीचं घरट होतं मेणाचं. पाऊस आला, कावळ्याचं घरट गेलं व्हॅन आणि त्या ठिकाणी कावळा सारखा म्हणायचा चिवताय चिवताय दार उघड. चिवताय म्हणायचे थांब माझ्या पोराला पाणी पाजू दे. चिवताय चिवताय दार उघड, थांब माझ्या पोराला आंघोळ घालू दे. चिवताय चिवताय दार उघड, थांब माझ्या पोराला कपडे घालू दे. आमच्या नवी मुंबईकरांची राजा अशीच अवस्था झाली. आमच्या इकडे ते व्हाईट हाऊस फिट हाऊस कुठं आहे ना, तिकडे आमच्या नवी मुंबईची जनता जातो, सांगतो साहेब 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 प्रॉब्लेम आहे, जरा दार उघडा. साहेब म्हणतात थांब माझ्या पोराला खासदार बनवू दे. पुन्हा आमची जनता जाते साहेब साहेब दार उघडा, थांब माझ्या पोराला आमदार बनवू दे. साहेब साहेब दार उघडा, थांब माझ्या पुतण्याला महापौर बनवू दे. साहेब साहेब दार उघडा, थांब माझ्या पुतणीला नगरसेवक बनवू दे. साहेब साहेब दार उघडा, थांब माझ्या नातूला प्रोजेक्ट करू दे. अरे काय चाललंय? याला ते जबाबदार नाहीयेत, याला जबाबदार आपण सगळे आहोत. आपली माणसं विकली गेली नाही पाहिजे. आपली माणसं खऱ्या अर्थानं
विचार करण्याची आज क्षमता आली पाहिजे. यांची कायमची दारं बंद करण्यासाठी स्वराज्य आलं, एवढं लक्षात घ्या. वाटेल ते करतायत घराणेशाहीच्या नावाने. राजे, महाराष्ट्रात सगळ्यात वाईट परिस्थिती काय माहितीये का? आमच्या मतदारसंघामध्ये पोरगा आणि बाप एकाच टेबलावरती बसतो, एकाच ताटात खातात, एकाच तिजोरीचे पैसे वापरतात, एकाच शेवरने अंगावर करतात. आणि एक राष्ट्रवादीत लढतोय आणि बाप इकडं बीजेपीत लढतोय. उद्या मला वाटतंय अमित शहानी काहीतरी सभा कॅन्सल केली. ते म्हणले नक्की मग कोणाच्या विरोधात बोलायचं. तिकडे जर गणेश नाईकांना बोलावलं असतं तर अशी परिस्थिती झाली असती, राष्ट्रवादीच्या विरोधात कसं बोलायचं. त्यामुळे त्यांची सभाच कॅन्सल झालेली. वाईट परिस्थिती आहे. आणि या नवी मुंबईकरांवरती आज खऱ्या अर्थानं इथं काहीतरी स्वयंघोषित शिल्पकार आहेत ते. हे नवी मुंबई पूर्ण ड्रग्सच्या विळख्यात अडकलेलं आहे. हे नवी मुंबई शहर पूर्ण ट्रॅफिकच्या विळख्यात अडकलेलं आहे. आरोग्याची पूर्ण वाट लागलेली आहे, शिक्षणाची पूर्ण वाट लागलेली आहे. आणि महिलांचा सन्मान करण्यासाठी इथल्या 2 नेत्यांना सगळ्यात मोठा पुरस्कार द्यायचा आहे. आपल्याला माहिती आहे त्यांचा सूर्योदय कुठे कुठे होतो, बरोबर आहे का? आठवतंय ना सूर्योदय? आठवतंय का तुम्हाला सगळ्यांना? हा महाराज, तुम्हाला माहित नाही इकडचा सूर्योदय कुठे कुठे उघडतो तो. अशा परिस्थितीमध्ये मी तुम्हाला सांगतो, मी कशासाठी आणि कशासाठी स्वराज्य पाहिजे. या माझ्या सगळ्या तरुणांना ग्रॅज्युएशन करतात, शिक्षण घेतात, 10वी 12वी सगळे डिप्लोमा इंजिनिअरिंग करतात, पण या नवी मुंबईमध्ये कुठेही प्रशिक्षण केंद्र नाहीये की त्याच्यानंतर आपण कुठल्या याच्यात मार्गदर्शन घेतलं पाहिजे, कुठल्या व्यवसायात गेलं पाहिजे, कुठल्या व्यवसायात जाताना बँकेचे कर्ज कसे उपलब्ध होतील. इथल्या आमच्या 10 बाय 10च्या रूम आहेत. या सगळ्या 10 बाय 10च्या रूम मध्ये एमपीएससी यूपीएससी करायची असली तर आमच्या पोरांना त्या ठिकाणी त्या 10 बाय 10च्या रूम मध्ये कशी काय ते अभ्यास करणार. आणि खऱ्या अर्थानं स्वराज्य या ठिकाणी सगळ्यात मोठं प्रशिक्षण केंद्र, लायब्ररी करण्याची हे स्वराज्याच्या जाहीरनामे त्याचा केलेलं आहे. राजा, इकडे 3000 कंपन्या आहेत. त्या 3000 कंपन्यामध्ये फक्त यांचे गुंडच असतात. यांच्यामध्ये आमच्या पोरांना तिथं झाडू मारायचं पण काम भेटत नाहीये. तळामधून झाडू मारायचं काम भेटत नाही. अहो, त्यांना भेटतंय सगळं. आता आपल्याला राग आला पाहिजे. इथं एवढी मोठी महानगरपालिका आहे, 10,000 कोटी, देशातली दुसरी सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आहे. हजारो कोटींचे कलर कामं नुसतं त्या भिंतीवरती रंगवण्याची करतात. आमच्या पोरांना कुठेही संधी नाही. इथला ड्रग्ज मुक्त नवी मुंबई करायची आम्हाला. इथं आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, ट्रॅफिकचा प्रश्न आहे. इथल्या गावठाणामध्ये पाहिलं तर दुसरी धारावी बसल्यासारखं तिथनं 2 मिनिटं जाता पण येत नाही. कोण कोण माझे गावातली लोक कोण कोण येतात. फार वाईट परिस्थिती आहे. खेळाचे मैदान नाही तिथं. राजा, आमच्या इथं घनसोलीमध्ये एकच खेळाचं मैदान झाले, ते पण सिडकोचे बिल्डर आता घशात घालायचं काम करतायत. पण स्वराज्य ते होऊन देणार नाहीये. कुठल्याही परिस्थितीत स्वराज्य होऊन देणार नाही. तिथला शेतकरी भवनाचा विषय असेल. आणि माझ्या सिम्प्लेक्स मधले बांधव किती आहेत? हात वर करा सगळ्यांनी. सिम्प्लेक्स मधले. हा, इथं राजा ही सगळ्यात मोठी माथाडी वस्ती आमची. इथं एक अपप्रचार चालू झालाय की रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर आम्हाला मतदान दिलं पाहिजे, रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर यांना मतदान देऊ नका, यांच्या पायाखालची वाळू सरकले. अरे, मतदान मागायचं असतं तर विकासावरती मागायचं असतं. अरे, या रिडेव्हलपमेंटचा खरा विषय या अंकुश कदमने, तुमच्या मुलग्याने कित्येक वर्षापासून मुख्यमंत्र्यांकडे लावून धरलाय. आणि म्हणूनच खरं सांगतो तुम्हाला, या रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत रिडेव्हलपमेंट आणि आमदारकी आणि इलेक्शन याचा काही मात्र संबंध नाहीये. इथल्या नेत्यांना आम्ही सपोर्ट केलाय, चांगल्या गोष्टीसाठी आम्ही नेहमी सपोर्ट करतो. आणि तुमचा रिडेव्हलपमेंट मध्ये सिंहाचा वाटा यापुढे स्वराज्याचा असेल, तुम्हाला सांगतो. ते म्हणतात अपप्रचार करतायत.
अरे निवडून येणाऱ्यांना मतं द्या. आता भाऊंना आम्ही 3 वेळा निवडून येण्यासाठी प्रयत्न केला, आम्ही सगळ्यांनी केले. भाऊंची काही गाडी पुढेच जात नाही. अपप्रचार करू नका. तुम्ही 100% सांगतो. आता मुद्द्याला हात घालूया आपण. माझ्या माता माऊलींना एक विनंती आहे तुम्हाला हात जोडून. आज आपल्या पोरांना कुठे नोकऱ्या नाहीये, आपल्या पोरांना साधं झाडू मारायचं कॉन्ट्रॅक्ट भेटत नाहीये, आणि आपल्या घराघरामध्ये काहीतरी भांडी वाटायचं काम चालू आहे. आता भांडी वाटायचं काम चालू आहे. कधी टोप असतील, कधी पळ्या असतील, काय वाटतील काय सांगू शकत नाही. त्या भांड्यांमध्ये काय काय वस्तू टाकून देत आहेत. राजे, अंकुश कदमचा आणि या स्वराज्य पक्षाचा त्या दिवशी विजय झालाय, त्यांना ह्या सगळ्यांना भांडी वाटायची वेळ आली. पण माझी जनता इतकी सुज्ञ, ही सगळी प्रेम करणारी जनता आहे माझ्यावरती, छत्रपती घराण्यावरती प्रेम करणारे. ही माझी जनता मला कधीच धोका देणार नाहीये. त्यांना माहितीये माझ्या मातीला कधी मी धोका देणार नाहीये. ती माझी सगळी माणसं आहेत, माझ्या हृदयातली सगळी माणसं आहेत, माझ्या जीवाभावाची सगळी माणसं आहेत. राजे, त्यांनी सगळ्यांनी ठरवलं यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा. भांडी घ्यायची, भांड्यातल्या वस्तू घ्यायच्या, सगळं घ्यायचं. पण मत मात्र 6 नंबरचं बटन दाबायचंय. किती नंबरचं? तुम्हाला सांगतो, मतदान करताना कोण बघत नाही कुठं केलंय. यांनी लय लुटलंय आपल्याला. किती लय लुटलंय. यांचं घ्यायचं तर नक्की, पण मतदान कुठं करायचंय? आवाज आवाज सगळ्यांना 6 नंबर. किती नंबर? माझ्या त्या भांड्यातल्या सगळे जे भांडे आहे ना, त्या भांड्यातनं पण आवाज आला पाहिजे, 6 नंबर 6 नंबर 6 नंबर. तर त्या किती नंबरचं आपण बटन दाबायचंय? 6 नंबरचं बटन दाबून आपण सांगितलं, पेनाची नीट ही निशाणी स्वराज्याची आहे. हा इतिहास घडवायचा या पेनाने. हा इतिहास यांच्या भ्रष्टाचाराचा मिटवायचा आहे पेनाने. आणि म्हणून ही पेनाची नीट येणाऱ्या 23 तारखेला त्या नवी मुंबईमध्ये एक नवीन इतिहास लिहिणार आहे. आणि तो इतिहास माझ्या मायबाप जनतेचा असेल, माझ्या मायबाप तरुणांचा असेल. आपलं ठरलं ना? आपलं ठरलं ना? बर राजे, मी शपथ घेतो आता या ठिकाणी. मी आजपर्यंत माझा प्रवास इथल्या सगळ्या माता भगिनी बघितलेला आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलोय. संघर्ष हा नेहमीच वाटेला आलाय. पण आम्हाला छत्रपतींची शिकवण आहे, लढायचं, संघर्ष करायचं आणि जिंकायचं. छत्रपतींची शिकवण आहे. किती वादळ आल्या, आदिलशाही आल्या, मुघलशाही आल्या. आपल्याला आत्ताच कोणीतरी सांगितलं, तो अफजल खान एवढा मोठा दिप्पाड होता, हजारांची त्यांची लाखोची फौज होती, पण त्याला माहित नव्हतं आमचा गनिमी गावा काय आहे. एवढंच हत्यार होतं, एवढं हत्यार होतं, एवढंच हत्यार होतं ना बिचवा. तेवढ्यानं काम केलं. आमच्या माणसानी मनामनात बिचवा ठेवलाय. तुमचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय ही माझी जनता गप्प बसणार नाही. मी शपथ घेतो. माझ्या माता भगिनींना विनंती आहे, या छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपल्या पोरांचं भविष्य अंधारात घालू नका. ग्रॅज्युएट झालेली पोरं रिक्षा चालवत आहेत. तुमच्या भांड्यातनं काय आवाज येणार आहे हो? 2 दिवस टिकल, 3ऱ्या दिवसात तुमचं ते सगळं संपून जाईल. कधी विचार केलाय का या लोकांना? आपल्या 5 वर्षात एक काहीतरी वस्तू देतात आणि आपल्याला विकत घेतात, आपण विकले जातो. माय माऊली, तुम्हाला सगळ्यांना एक सांगतो, आज नाही तर कधी नाहीये. तुम्ही सगळ्यांनी पस्तावा करून घ्याल, डोक्यावरती हात मारून घ्याल, यांना पुन्हा निवडून आलं तर. अरे आमचा कोणतरी एक पोरगा शून्यातनं निर्माण झालेला होता, आणि तो शून्यातनं विश्व तयार करण्याची शक्ती छत्रपती शिवरायांकडून घेतली होती. त्याला आम्ही बळ दिलं असतं तर आमच्यावरती ही वेळ आली नसती असं तुम्हाला वाटेल. आणि ही वेळ येऊन द्यायची नसेल तर
एकच पर्याय, तो म्हणजे किती किती नंबर? 6 नंबर. ठरलंय आता आपलं. राजे, इथला एक नेता आहे, सगळ्यात जातीवादी नेता कोण असेल तर तोच आहे. सर्व धर्म समभाव, सर्व धर्म समभाव असं प्रत्येक सभेमध्ये म्हणतो. पण तुमच्या सगळ्यांना एकदाच सांगतो, इलेक्शनच्या आदल्या दिवशी एक मेसेज फिरतो प्रत्येकाच्या गावामध्ये. हे मेसेज फिरवतात आणि हे गाववाले पण आमचेच आहेत. ते बिचारे भोळे बाबडे आहेत सगळे. त्यांना शेवटच्या दिवशी जात आठवते, जात शेवटच्या दिवशी. आणि त्या मेसेज मध्ये असं लिहिलेलं असतं, ह्या उपऱ्यांच्या हातात, आपल्याला काय म्हणतात ते उपरे म्हणतात, उपरे. आणि ह्या उपऱ्यांच्या हातात जर का सत्ता गेली तर आपलं काही राहणार नाहीये. तो रात्रीतला एक मेसेज आहे ना, एक मेसेज, त्या एका मेसेजनं ते सगळे माझे गोर गरीब अगदी पिचलेले खंजलेले सगळे एका जातीच्या विचारावरती येतात. आणि आम्ही सगळेजण भांडी घेऊन त्यांना मतदान करतो. विचार करा, ही शेवटची संधी आहे. तुम्ही सगळ्यांनी शांततेने, शांत डोके ठेवून विचार करा. रात्री ते एक मेसेज फिरून जर का ते एकत्र होत असतील तर आपण काय केलं पाहिजे? एकत्र आलं पाहिजे ना. तर छत्रपतींना एकदा आपण शब्द द्यायचा आहे. आई तुळजाभवानीची शपथ घेऊन तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्ही सगळ्यांनी जोरदार आवाज द्यायचे. येणाऱ्या 23 तारखेला या मतदारसंघाचा निकाल लागणारे, रिझल्ट लागणारे, आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या साथीमुळे मी छत्रपतींना एक शब्द द्यायचा आहे मला. त्यांना विजयाच्या मिरवणुकीत बोलवायचं का? आवाज त्यांना सगळ्यांना कानठिळ्या बसल्या पाहिजे. राजेंना 23 तारखेला नवी मुंबईमध्ये गुलाल उधळायला बोलवायचं का? राजे, नक्कीच तुम्हाला आता यावं लागेल, कारण आमच्या माता भगिनीने, भावांनी, सगळ्यांनी ठरवलंय परिवर्तन झाल्याशिवाय पर्याय नाहीये. परिवर्तन हे नियतीचा नियम आहे. आणि शेवटचं सांगतो, तुमच्या सगळ्यांवरती जबाबदारी. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य आहे, आपली माणसं मोठी करा, आपण आपोआपच मोठे होतो. आता तुम्हाला तुमचा माणूस मोठा करायचा आहे, तुम्ही सगळेजण आपोआप मोठे होणार आहेत. त्यामुळं इथंच थांबतो आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद घेतो. येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला क्रांती घडवायची आहे आणि 6 नंबरचं पेनाच्या नीब समोरचं बटन दाबून छत्रपतींना शब्द द्यायचा आहे. त्या महाराष्ट्रातला पहिला आमदार कुठे होईल? तो या नवी मुंबईमध्ये ऐरोली मतदारसंघामध्ये होईल. राजांना, तुमच्या सगळ्यांना खूप वेळ झाला आहे, मी थांबतो. पण मला आशा आहे, मला अपेक्षा आहे, माझ्या माता भगिनी, माझे भाऊ सगळेजण साथ देतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वराज्य. बाबा 2 मिनिटं. बाबा, मी विनंती करेल बाबा, आज मराठा आंदोलनामध्ये ज्या आमच्या मित्रानं जीव गमावला, कैलासवासी रोहन तोडकर, याचे पिताश्री फक्त 2 शब्द ते माईक वरती बोलणार आहे. त्यांची इच्छा आहे की तुम्ही तिथे थांबावं. नमस्कार. मी कैलासवासी रोहन तोडकर यांचे वडील. आज या ठिकाणी माझा मुलगा अंकुश सखाराम कदम यांना पाठिंबा देण्यासाठी गावावरून आलो आहे. तरी माझ्या दुःखाच्या काळात अंकुश बाबांनी माझ्या मुलाची जागा घेतली, भरून काढली आहे. तरी सर्व जनतेला विनंती आहे, माझ्या अंकुश बाबांना बहुमताने निवडून द्या, ही कळकळीची विनंती आहे.